नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आय एम स्नेहाली राणे, मास्टर्स इन वेदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट, माइंड हीलर अँड लाईफ गाईड कोच ऑल्सो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये स्पिरिच्युअल एनर्जी सिरीजच्या 5व्या आणि शेवटच्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला काय वाटतं, स्पिरिच्युअल एनर्जी म्हणजेच आध्यात्मिक ऊर्जा म्हणजे नेमकं काय? कारण बहुतांशी लोकांना आध्यात्मिकता म्हणजेच हे भजन, कीर्तन, नामस्मरण, मंत्रजाप हे सगळं केलं म्हणजे आम्ही आध्यात्मिक आहोत असं त्यांना वाटतं. पण हे सगळं करूनही किंवा हे सगळं करत असताना पुन्हा प्रपंचात पडल्यावर समोर येणाऱ्या अडचणींना तोंड देता देता किंवा त्या संकटांवर मात करता करता आपलं मन हे कुठेतरी बेचैन, द्विधा मनस्थितीत किंवा स्ट्रेसफुल होत असेल तर तसं का होतं? हे नामस्मरण किंवा प्रार्थना हे करत असताना पूर्णपणे आपण त्यावर विश्वास ठेवूनच करत असतो, पण तरीसुद्धा मनाला पूर्णपणे शांतता का मिळत नाही? आणि तेच काही लोक तर कोणताही मंत्रजाप न करता, कोणत्याही धार्मिक विधी वगैरे त्याचं पालन न करून सुद्धा फक्त स्वतःचं आत्मपरीक्षण करून किंवा स्वतःवर काम करून इतके शांत किंवा एनर्जेटिक कसे काय राहू शकता? मग खऱ्या स्पिरिच्युअल एनर्जीचा नेमका मार्ग तरी कोणता? प्रार्थना, मंत्रजाप की ध्यान म्हणजे मेडिटेशन? आज आपण या प्रश्नाचं सखोल आणि खरं उत्तर जाणून घेणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यावरचं तुमचं मतही मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तर स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजे फक्त काही धार्मिक विधी करणं असं नाही, तर सर्वप्रथम ती एक तुमच्या अंतर्मनाशी आणि त्या परमेश्वरीय शक्तीशी जोडले जाण्याची एक प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे. अनेक लोक इथे समाजामध्ये असलेली सगळी लोक आपापल्या कल्चरप्रमाणे, आपापल्या रिच्युअल्समध्ये ज्या काही ठरलेल्या विधी आहेत किंवा जे जे ठरलेले त्यांचे रिच्युअल्स आहेत ते अचूकपणे करण्यावर जास्त भर देतात. आणि तसं कधी कधी न जमल्यास, चुकून माकून एखादी गोष्ट त्यांच्याकडून राहिली गेली, त्या विधीची असेल किंवा त्या पूजा अर्चेची असेल, तर मात्र स्वतःला दोष देणे, पाप लागलं असं समजणे किंवा एकंदरीत त्यांच्या देवाला घाबरून राहणे. देव आपल्यावरती अशा पद्धतीने कोपेल किंवा रागवेल अशा गोष्टींचा काहीतरी समज करून घेतात. पण ॲक्च्युली भजन, कीर्तन, नामस्मरण, मंत्रजाप किंवा फास्टिंग काय किंवा तो रोजा काय, या सगळ्या विविध आध्यात्मिक कृती करण्याची विविध माध्यमं आहेत. आणि त्या माध्यमातून आपल्याला सकारात्मकच विचार, मानसिक आधार आणि आंतरिक मनाची शांतता तर नक्कीच अनुभवायला मिळते. पण याच वेळेला कोणत्याही प्रकारची ही बाह्य धार्मिक विधी न करता फक्त स्वतःचं आत्मपरीक्षण, चांगल्या कृती म्हणजेच चांगलं कर्म, सजग विचार आणि ध्यान म्हणजेच मेडिटेशन यांच्या माध्यमातून सुद्धा काही लोक त्या दिव्य ऊर्जेपर्यंत पोहोचतात. याचाच अर्थ त्या परमेश्वरीय शक्तीशी कनेक्ट होण्यासाठी किंवा तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही एकच मार्ग नसतो, तर इथे प्रत्येकाची आध्यात्मिक यात्रा ही वेगवेगळी असते. आता त्यातलं नेमकं प्रार्थना म्हणजे काय हे आपण आता जाणून घेऊया. तर थोडक्यात काय, सर्व जाती धर्मातील मनुष्य आपापल्या पद्धतीने त्याच्या ईश्वराला किंवा त्या ब्रह्मांडीय शक्तीला मानत असतो आणि त्याच्याशी आपल्या मनातल्या सर्व भावना, आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, भीती असेल, दुःख असेल किंवा एखाद्या गोष्टींबद्दल त्याला वाटत असलेली कृतज्ञता किंवा धन्यवाद मानायला सुद्धा तो आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये त्या परमेश्वरीय शक्तीसमोर आपल्या मनापासून व्यक्त होतो. आणि जेव्हा आपण ती प्रार्थना करतो किंवा म्हणतो तेव्हा आपण आपल्या मनातली इच्छा किंवा मनातली गोष्ट कुठेतरी व्यक्त झाल्यामुळे आपल्या मनाला त्यामुळेच हलकं वाटायला लागतं, भावनिक ताण कमी होतो आणि या विश्वाकडून अनसीनरित्या आपल्याला काहीतरी आधार मिळाल्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. जसं एखादं लहान मूल आपल्या आईला जेव्हा ते मनापासून हाक मारतं तेव्हा त्याच्या त्या हाकेमध्ये कुठलंच व्याकरण नसतं, कुठलाच मंत्र नसतो किंवा कुठलेच नियम नसतात. इथे असते ती पूर्ण विश्वासाची भावना. प्रार्थना ही तशीच असते. जेव्हा तुम्ही मनापासून देवाला प्रार्थना करता, देवाला हाक मारता, तेव्हा त्या प्रार्थनेमध्ये हे देवा मला तू योग्य मार्ग दाखव, हे देवा मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे किंवा देवा मला मनाला खूप शांतता मिळू दे, असे जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही त्या परमेश्वरी शक्तीशी भावनिक पातळीवरती जोडले जाता. प्रार्थना ही आपल्या मनातला भार कमी करते, मनावरचं ओझं थोडं कमी करते, हलकं करते. आपण जे कोणालाच सांगू शकत नाही ते आपण देवाला किंवा कोणाला तरी त्या शक्तीला मान्य करून तिच्यावर विश्वास ठेवून तिला सांगितल्यामुळे आपल्याला कुठेतरी आंतरिक शांतता मिळते. म्हणूनच काही लोक असं म्हणूनही दाखवतात
प्रार्थना केल्यानंतर सुद्धा कधी कधी ते असं म्हणतात की ॲक्च्युली आमच्या आयुष्यातला काही तो प्रॉब्लेम किंवा ती सिच्युएशन काही पूर्णपणे बरी झालेली नाही, पण कुठेतरी देवळात जाऊन आल्यावर किंवा जरा ती प्रार्थना बोलल्यावर मनाला जरा बरं वाटलं. ॲक्च्युली सायंटिफिकली सांगायचं झालं तर त्या प्रार्थनेमुळे शरीरातील ताण कमी करणाऱ्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या ॲक्टिव्ह होऊ लागतात. हृदयाची धडधड स्थिर होते आणि मनाला सुरक्षिततेची भावना मिळते. हां, आणि तुम्ही फक्त तोंडाने ती प्रार्थना बोलत असाल, म्हणजे नुसतेच शब्दोच्चार करत असाल आणि मन जर कुठेतरी मोबाईल, काम किंवा टेन्शन्स आणि रागात जर अडकलं असेल, तर त्या प्रार्थनेचा सुद्धा तुमच्यावरती काहीही इफेक्ट होत नाही. कारण प्रार्थनेची शक्तीच ही शब्दांमध्ये नसून भावनेमध्ये आहे. आता मंत्रांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मंत्रोच्चार म्हणजे काही धार्मिक शब्द किंवा वाक्य असं नाहीत, तर ती एक ऊर्जा ध्वनी आहे. एखाद्या विशिष्ट देवतेला स्मरून ठरलेल्या उच्चाराप्रमाणे स्पष्ट शब्द वापरून एकाच गोष्टीवर मन केंद्रित करणे, एकाच वाक्यावर, एकाच शक्तीवर आणि त्या श्रद्धेवर, त्याला म्हणतात मंत्रोच्चार. ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, गायत्री मंत्र किंवा इतर 9 ग्रहांचे सगळे मंत्र किंवा अनेक देवी देवतांचे सुद्धा असलेले मंत्र हे हजारो वर्षापासून सुद्धा उच्चारणासाठी वापरले जातात. का? कारण हा पुनरावृत्ती सारखं सारखं म्हटलेला हा जाणारा जो ध्वनी आहे तो तुमच्या मेंदूच्या विचारांवर आणि त्याच्या गतीवर परिणाम करू शकतो. जेव्हा मनात खूप विचार चालू असतात, टेन्शन्सची सगळी घालमेल चालू असते, तेव्हा 2 मिनिटं शांत राहून का होईना पण ओम ह्या उच्चाराचं जर तुम्ही चॅन्टिंग केलं तर तेच मनातले विचार हळूहळू कमी होऊ लागतात. आणखीन एक म्हणजे सततच्या त्या उच्चाराने तुमची वाणीसुद्धा सतेज, स्पष्ट आणि सिद्ध होऊ लागते. आणि म्हणूनच मंत्रोच्चार करणाऱ्या माणसाने कधीही अपशब्द बोलू नयेत असं म्हटलं जातं. शिवाय एकच मंत्र सतत म्हटला गेल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये सुद्धा एक प्रकारचं ऊर्जात्मक कंपन, व्हायब्रेशन्स तयार होतात, एकाग्रता वाढते आणि हे सगळं आपल्या अंतर्मनाशी संबंधित असल्यामुळे तुमचं मन सुद्धा एका स्थिर ऊर्जा लहरींवर कॉन्स्टंट राहायला, स्थिर राहायला मदत होते. पण इथे सुद्धा हा मंत्रोच्चार करताना जर तुम्ही चुकीचा किंवा घाईघाईत किंवा पूर्णपणे करायचा म्हणून प्रॅक्टिकली जर नुसता केलात तर त्याचा सुद्धा तुम्हाला हवा तसा फायदा मिळत नाही किंवा त्याचा अनुभव मला तो खोलवर जाणवत नाही. तिसरं म्हणजे ध्यान, म्हणजेच मेडिटेशन. ही एक तुमच्या मनावर आणि शरीरावर परिणाम करणारी एक डीप प्रोसेस आहे, जिथे आपण ह्या बाहेरील जगापासून थोडंसं दूर जाऊन स्वतःच्या आत कुठेतरी डोकावून बघतो. आपल्या शरीरातील ती 7 ऊर्जा केंद्र, एनर्जी पॉईंट्स म्हणजेच 7 चक्रा आणि आपला ऑरा यांच्या भोवती जमा झालेले ते भावनिक आणि मानसिक गोंधळ आहेत ते शांत करण्याचा प्रयत्न ह्या ध्यानातून केला जातो. ध्यान म्हणजेच मेडिटेशन म्हणजे काही आपल्या मनातले विचार थांबवणं असं नाही, तर त्या विचारांकडेच मी म्हणेन एक थर्ड पर्सन म्हणून बघणं, त्यांना ऑब्झर्व करणं. म्हणजे कल्पना करा तुमचं मन म्हणजे एक आकाश आहे आणि तुमच्या मनात येणारे विचार म्हणजे ते अधूनमधून येणारे ढग. नेहमी आपण त्या विचारांच्या मागेच धावत जातो, पण मेडिटेशनमध्ये आपण हे पाहतो की हा विचार आला आणि हा विचार गेला, त्याला आपण धरून ठेवत नाही. ध्यान म्हणजेच मेडिटेशन तुम्हाला स्वतःपासून पळण्याऐवजी स्वतःलाच भेटायला शिकवतं. कुठल्याही गोष्टीचा राग किंवा त्या एखाद्या व्यक्तीचा राग करण्याऐवजी आपण त्या सिच्युएशनला किंवा त्या व्यक्तीला समजून घ्यायला लागतो जेव्हा आपण खऱ्या अर्थाने मेडिटेशन करतो. आणि यामुळेच आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलल्यामुळे आपले निर्णयही स्पष्ट होतात. डिसिजन्स जर क्लिअर असतील तर आपोआप मनाला सुद्धा शांतता मिळते. ह्यामध्ये सुद्धा प्रॅक्टिकली आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होतातच असं नाही, पण त्या प्रॉब्लेम्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो. आपण ते एक्सेप्ट करायला लागतो. त्या प्रॉब्लेम्सचं किंवा त्या गोष्टीमागचं कारण जरी आपल्याला स्पष्ट झालेलं नसलं तरी सुद्धा ती स्वीकारून तिच्या मागे काहीतरी रिझन असेल ह्या गोष्टीला मान्यता द्यायला आपण शिकतो. म्हणूनच आता तुम्हाला कळलं असेल की प्रार्थना, मंत्रजाप आणि मेडिटेशन या तिन्ही गोष्टी आपली स्पिरिच्युअल एनर्जी वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. प्रार्थना आपल्या भावना व्यक्त करते, आपलं मन हलकं करते. मंत्रोच्चार आपल्या मनाची एकाग्रता वाढवतात आणि आपल्या आंतरिक शरीराची एनर्जी व्हायब्रेशन्स आहेत ती क्रिएट करतात किंवा रिफ्रेश करतात. वाचासिद्धी करतात, मनाला शांतता देतात. आणि ध्यानाने म्हणजेच मेडिटेशनने तर आपल्या शरीरातली 7ही चक्र म्हणजे जे एनर्जी पॉईंट्स आहेत ते ॲक्टिवेट होऊन आपलं शरीर आतून आणि बाहेरून रिफ्रेश करतात. आणि नियमित मेडिटेशन केल्याने तर आपल्याला आपल्या आत्म्याचं किंवा आपल्या अस्तित्वाचं जाणीव अगदी जवळून होऊ लागते.
आणि ह्या तिन्हींचा म्हणजे प्रार्थना, मंत्रोच्चार आणि ध्यान यांचा सगळ्यांचा समतोल साधणारी व्यक्ती ही केवळ धार्मिकच राहत नाही, तर ती मानसिकदृष्ट्या मजबूत, भावनिकदृष्ट्या स्थिर आणि आध्यात्मिकदृष्ट्या अधिक जागृत होऊ लागते. पण लोक ॲक्च्युली आपल्याला जमेल तसं ह्यातला एखाद किंवा 2 मार्ग निवडून त्यालाच फक्त फॉलो करतात. खरं तर ह्या तिघांची भूमिका ही वेगवेगळी आहे. खरं तर आपली आध्यात्मिक दैनंदिन साधना ही दिवसातून 1 ते 2 मिनिटं तरी प्रार्थना, 2 मिनिटं तरी मंत्रजाप कुठल्याही देवतेचा असेल आणि कमीत कमी 5 मिनिटं का होईना पण ध्यान हे असं असलं पाहिजे. म्हणजेच मग प्रार्थनेने ऊर्जा, मंत्रोच्चाराने मनाला स्थिरता आणि मेडिटेशनने शांतता, असा सर्व समतोल आपल्याला साधता येईल. म्हणून जर तुम्ही फक्त प्रार्थना किंवा फक्त मंत्रजाप किंवा फक्त मेडिटेशन करत असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा की मी फक्त तोंडाने शब्दोच्चार करतोय की खरोखर त्या ब्रह्मांडीय शक्तीशी कुठेतरी कनेक्ट होऊ पाहतोय. कारण जेव्हा तुम्ही देवाशी बोलता ती प्रार्थना असते, देवाशी एकरूप होता तो मंत्रजाप असतो आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत्म्याला ऐकू लागता, अस्तित्वाला स्वतःच्या कुठेतरी जवळून जाणवू लागता, तेव्हा त्याला ध्यान म्हणतात. आणि या तिन्हींचा संगम म्हणजे ॲक्च्युअल स्पिरिच्युअल ग्रोथ होय. तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल हा प्रार्थनेने झाला, मंत्रोच्चाराने झाला की ध्यानामुळे झाला म्हणजेच मेडिटेशनमुळे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमचा अनुभवही इतरांना प्रेरणा देऊ शकतो. जर तुम्हाला अशाच स्पिरिच्युअलिटी प्लस सायन्स प्लस प्रॅक्टिकल लाईफ अशा डीप विषयांवरती व्हिडिओज जर पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणखीन तुम्हाला कोणते विषय ऐकायला आवडतील हे सुद्धा मला तुम्ही सजेस्ट करू शकता. सो भेटूया अशाच एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.